दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवार तुम्हाला पाहिजे? काँग्रेस। आम्हाला दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आम्हाला काँग्रेस पाहिजे। काँग्रेसचा पाहिजे आम्हाला। पण बीजेपी सरकारने याआधी कामं केली काहीच नाही केलेले आहे, काही करणार बी नाही। एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये महिना महिलांना सुरू झाला तो फक्त त्या याच्यासाठी मतलबासाठी। ते देवपारे हे भले माणसं वाटतात, पण जर का त्यांना सीट भेटली मी त्यांना मतदान करतो। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची रणनीती आखणे सुरू केले आहे। काही दिवसातच विधानसभा निवडणुकी संदर्भात आचारसंहिता लागणार असून मतदानाची तारीख सुद्धा जाहीर होणार आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय पुढारी गावोगावी प्रचार व भेटीगाठीसाठी रात्रंदिवस एक करत असल्याचे दिसून येत आहे। त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांना कोण उमेदवार हवा व कसा उमेदवार हवा या संदर्भात दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे काही सर्वसामान्य नागरिकांशी जनविकास न्यूजच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली। यात सामान्य नागरिकांच्या मनामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला उमेदवारी जाहीर झाल्यास जनतेकडून गुणवंत देवपारे यांना पसंती दिली आहे। पाहूया। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत असाल की आता काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि या दरम्यान आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी रणांगणात उतरलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात जनतेचा काय कौल आहे, कोण उमेदवार असावा, कोणत्या पक्षाचा उमेदवार असावा, यासाठी आपण दर्यापूरच्या येवदा या ठिकाणी आलेलो आहे। येवदा या गावातून आपण जाणून घेऊया की सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार पाहिजे। काका नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, येणाऱ्या विधानसभा निवडणूक होणार आहे, या विधानसभा निवडणुकीसाठी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवार तुम्हाला पाहिजे? काँग्रेस। आम्हाला दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आम्हाला काँग्रेस पाहिजे। काँग्रेसमधून कोण असा इच्छुक कोण उमेदवार तुमचे? काँग्रेसमधून कोणताही असो पण आम्ही काँग्रेसला मतदान करणार। काँग्रेसला मतदान करण्याचं कारण काय नेमकं? नाही, कारण म्हणजे बीजेपीने जे सांगतात त्याप्रमाणे कामं करत नाहीत, त्या म्हणून आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही। काय सांगाल, या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार असायला पाहिजे, कोणत्या पक्षाचा उमेदवार दर्यापूर मतदारसंघासाठी तुम्हाला? काँग्रेसचा पाहिजे आम्हाला। पण बीजेपी सरकारने याआधी कामं केली काहीच नाही केलेले आहे, काही करणार बी नाही। त्याच्याकरता आम्हाला मतदारसंघातून दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचाच पाहिजे उमेदवार। एकीकडे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, ते म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना घरकुल दिले, राशन दिलं, काही दिलेलं नाही आहे। गहू बंद करून टाकलं आणि 4 किलो ज्वारी देऊ राहिला, फक्त तांदूळ देऊ राहिला, बाकी याच्यावर तर काहीच नाही देऊ राहिला। तांदूळ 4 किलो ज्वारी, 2 किलो ज्वारी, बस आम्हाला विधानसभेसाठी काँग्रेस। एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये महिना महिलांना सुरू झाला तो फक्त त्या याच्यासाठी मतलबासाठी झाला तो। म्हणजे बीजेपी सरकारनं घरकुल दिले, हे सर्व गोष्टी काही नाही दिले, काही खरं नाही, काही नाही। लाडकी बहीण चालू केली। काय सांगाल, आने वाले विधानसभा चुनाव में दर्यापुर विधानसभा मतदारसंघ से आपको कौन ऐसा उम्मीदवार होना, कौन से पक्ष का उम्मीदवार चाहिए? कांग्रेस पक्ष है। कांग्रेस। ऐसा कौन उम्मीदवार है जो आपके ख्याल में है? कांग्रेस से कौन, आपको कांग्रेस से कौन चाहिए ऐसा उम्मीदवार? अमित मिश्रा। काय सांगाल, या येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात तुम्हाला काय वाटते, या मतदारसंघात कोण उमेदवार असायला पाहिजे? जो आपलं काम करेल, गावाचं काम करेल आणि शहराचं काम करेल, तोच आपल्या विधानसभेत पाहिजे, अशालाच निवडून द्यायचं। माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे सुद्धा तयारी करून राहिले या मतदारसंघात आणि खासदार बळवंत वानखडे यांचे पुतणे जे आहेत नितेश वानखडे, गुणवंत देवपारे हे सुद्धा या इच्छुक आहेत। त्यांनी ग्रामीण भागात अडसूळने ग्रामीण भागात कोणतेही काम केलेलं नाही। गुणवंत देवपारेच्या बद्दल काय मत आहे तुमचं? गुणवंत देवपारे हे भले माणसं वाटतात, पण जर का त्यांना सीट भेटली मी त्यांना मतदान करतो। आणखी सुद्धा येवद्यातील काही नागरिक आहेत आपल्यासोबत, या ठिकाणी आपण त्याच्याशी चर्चा सुरू आहे। काय सांगाल दादा, आता येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक सुरू होणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीकरिता बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत, काय वाटते तुम्हाला विधानसभा निवडणूक? मला तर असं वाटतं सर की स्थानिक उमेदवार असावा। स्थानिक उमेदवार कोण? समजा कोणी आता जो कोणत्या पक्षात वळून राहणार पण जनतेचे कामं करणारा असावा, असा लोफर नसावा कोणासारखा।
बीजेपी सरकारच्या बद्दल काय मत आहे? मी कोणत्याच सरकारबद्दल सध्या बोलू शकत नाही. नाही, त्यांच्या विकास कामासंदर्भात काय मत आहे? आता काय कोणी आलं तर तसंच म्हणते मी काम करणार, मी प्रश्न सोडवणार, पण 5 वर्षात कोणी येतही नाही, पण कोणी कोणाच्या इकडे पाहतही नाही. तर या जी काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत बळवंत वानखडे, आता ते खासदार झालेले आहेत. आता काँग्रेसकडून त्यांचे पुतणे नितेश वानखडे, गुणवंत देवपारे, अमित मेश्राम काँग्रेसकडून हे इच्छुक आहेत. आता कसं आहे, ते खासदार आहे तर त्याच्या पोरासाठी करणारच आहेत ते मागणी विधानसभेची, नाही का? तर काही नाही, अशी इलेक्शन आल्यावर सर्वच येतात, चक्रा मारतात, हे करतात, पण काही कामाची गोष्ट नाही. काय वाटते येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात काय तुमचं मत काय? माझं मत काय, कोणी आलं तर या कोणतं काम करणारा काहीच नाहीत करत आहे, येऊनही नाहीत पाहत, मेलातही पाहत नाहीत. मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात PM किसान योजना लागू केली आहे. आता त्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. हां, हे बरोबर आहे त्याचं, हे चांगलं काम करून राहिले. एक महिलाला हे भेटलेलं हा. आहे, बळ भेटलेलं आहे ना, हा. आर्थिक. आर्थिक बळ मिळालं. हां, काय वाटते काँग्रेसमधून जे इच्छुक आहेत गुणवंत देवपारे, नितेश वानखडे, बाळासाहेब बळवंत वानखडेंचे पुतणे आहेत, अमित मेश्राम सुद्धा आहे, हे सुद्धा इच्छुक आहेत. तर कसा आमदार हवा तुम्हाला? आम्हाला काम करणारा हो. आम्हाला काम करणारा आमदार पाहिजे. हां, नाही तर मग काय कामाची गोष्ट आहे, कोणी आलं तर आमच्यापर्यंत त्यांच्या येत. हितासाठी अर्ध्या रात्री तो सटन, तो आपला माणूस. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.